नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त अशी मिरची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। मिरची भजी अगदी कुरकुरीत मस्त बनते। बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी सोपी आहे। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मिरची घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही ह्या फिक्क्या मिरच्या जास्त तिखट नसतात। याला आधी मी स्वच्छ धुवून आणि कोरड्या कापडाने पुसून आणि मधून असे कट दिले। त्यामधले बी मी अजिबात काढले नाही कारण की ही मिरची तिखट नाही जास्त। नंतर एक चिमूटभर मीठ घेतलं, त्यावरती चिमूटभर मीठ असं टाकून घ्यायचं। एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये अर्धा वाटी इतकं बेसन पीठ घ्यायचं। त्यामध्ये अर्धा चमचा इतका ओवा घालायचा, पाव चमचा हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आणि हे असं भिजवून घ्यायचं बेसन पीठ। पाणी अगदी थोडं वापरायचं। नंतर या पद्धतीचं बेसन पीठ भिजवून घ्यायचं। त्यामध्ये एकीकडे गरम तेल करून घेतलेलं आहे मी मिरची भजी तळण्यासाठी। त्यामधलं थोडंसं तेल यामध्ये ॲड करायचं। बघू शकता तुम्ही मिरची घेतली आता तळण्याचं बेसन पीठ लावून घेण्यासाठी। तर मिरची लगेच बुडवून घ्यायची नाही, या पद्धतीने मध्ये आपण कट दिला त्या ठिकाणी पकडायचं आणि मिरची अलगद अशी बेसन पीठमध्ये अशी बुडवून घ्यायची। संपूर्ण बेसन पीठमध्ये बुडवून घ्यायची अशा पद्धतीने आणि त्याला बेसन पीठ अलगद लागते आणि जो आपला मधला भाग असतो पकडलेला मिरचीचा तो मस्त तळतो आणि आतून मिरची कच्ची राहत नाही। एकीकडे मी तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये ही मिरची सोडून घेतली अशा पद्धतीने। जो कापलेला भाग असतो मिरचीचा तो वरून येतो। या पद्धतीने मस्त मिरची तळते। आतली जी मिरची असते ती कच्ची राहत नाही आणि अलटीपलटी करून मिरच्या अशा तळून घ्यायच्या। बघू शकता तुम्ही अशी मिरची अलटीपलटी करून संपूर्ण तळून घ्यायच्या, कुठेही कच्ची ठेवायची नाही। डाळ भात बनवला किंवा तोंडी लावण्यासाठी ही मिरची तुम्ही खाऊ शकता आणि तोंडाची चव वाढवते ही मिरची। बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे। आता मी बाकीच्या आहे त्या संपूर्ण इथे मी तळून घेते। आता मी इथे संपूर्ण मिरच्या तळून घेते। ज्या होत्या बाकीच्या त्याही सुद्धा मी इथे तळून घेतलेल्या आहे। मिरच्या अगदी टेस्टी लागतात, असे एकदा नक्की ट्राय करा। किती सुंदर कलर आलेला आहे मिरच्यांना। मिरची भजी एकदा नक्की अशी ट्राय करा। आता मी हे एका ताटामध्ये काढून घेते। इथे मस्त कुरकुरीत मिरची भजी तयार आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर कुरकुरीत आपली मिरची भजी तयार झालेली आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।